Chapter number 8, our skeletal system and the skin. Can you recall? म्हणजे तुम्हाला हे माहीत आहे का? Which organ system do you see in the figure alongside? आकृतीमध्ये हे 8.1 फिगरमध्ये दिलेल्या स्केलेटन मध्ये दिलेले तुम्हाला कोणकोणते इंद्रिय संस्था आहेत त्या माहीत आहेत का? In the previous classes, we have learned about some organ systems, their functions and their locations in our body. With the help of that, complete the following table. म्हणजेच आपण आतापर्यंत इंद्रिय संस्था, त्यांची कार्ये आणि शरीरातली त्यांची ठिकाणे यांच्याबाबत ओळख करून घेतली आहे. आणि आपल्याला खाली एक टेबल दिलेला आहे. या टेबलमध्ये त्याची माहिती आपल्याला भरायची आहे. The various organs are safe within the body cavity. The human skeleton is a protective shell for all the internal organs. म्हणजे शरीराच्या पोकळीमध्ये विविध इंद्रिये सुरक्षित असतात. The human skeleton is a protective shell for all internal organs. म्हणजे आपल्या शरीराच्या आतील सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा हे एक संरक्षण कवच आहे. हा एक टेबल दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला ऑर्गनची नावे दिलेली आहेत. हार्ट, लंग्स, इंटेस्टाइन्स, ब्रेन आणि त्यांचे फंक्शन्स काय आहेत आणि त्यांची बॉडी कॅव्हिटी याबद्दल तुम्हाला माहिती फिलअप करायची आहे. Sometimes when we fall while playing or have an accident, a bone in our arm or leg may get broken. This is called a fracture of the bone. काही वेळेस आपण खेळताना एखादा अपघात होतो आणि त्यावेळेस आपले हाड किंवा आपल्या पायाचे हाड किंवा आपल्या हाताचे हाड मोडते. यालाच फ्रॅक्चर असे म्हणतात. अ फ्रॅक्चर इन अ बोन कॉजेस सेव्हरल अँड अनबेअरेबल पेन अँड द पार्ट विथ द ब्रोकन बोन स्वेल्स इमिजिएटली. म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खूप पेन होतं, म्हणजे आपल्याला तो त्रास होतो आणि त्या ठिकाणी लगेचच सूज येते. कॅन यू टेल? तुम्ही सांगू शकता का? युअर फ्रेंड मीट्स विथ ॲन ॲक्सिडेंट अँड अ बोन इन हिज लेग इज फ्रॅक्चर्ड. हाऊ विल यू हेल्प? म्हणजे तुमच्या एखाद्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे, तर तुम्ही त्याला काय मदत कराल? आफ्टर अन ॲक्सिडेंट, प्रिव्हेंट एनी मूवमेंट ऑफ द फ्रॅक्चर्ड पार्ट, immobilize it and get immediate medical help. After going to the hospital, an X-ray image is taken of the part which is swollen. म्हणजे अपघात झालेल्या ठिकाणी जो फ्रॅक्चर्ड पार्ट आहे, ज्या ठिकाणी लागलेला आहे, त्याची कोणतीही मुवमेंट होऊ देऊ नये आणि त्याला इमिजिएटली मेडिकल हेल्पला घेऊन जावे. म्हणजेच एखाद्या दवाखान्यात, हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे आणि त्याचा एक्सरे काढावा ज्या ठिकाणी सूज आलेली आहे. एक्सरेज वेर डिस्कवर्ड बाय विल्यम कोनार्ड रॉन्टजेन. तर ह्या विल्यमनी एक्सरेचा शोध लावलेला आहे. आता इथे तुम्हाला एक मुलगा दिसत आहे. त्याच्या पायाला प्लॅस्टर झालेला आहे आणि लेफ्ट साईडला 8.3 जी फिगर आहे त्यामध्ये एक्सरे इमेज दिसत आहे. त्या पायाचे हाड दिसत आहे. An X-ray image shows whether a bone is broken and also the exact spot where it is broken. This helps in providing the proper treatment. आता यांनी सांगितलेलं आहे की एक्सरे इमेजमध्ये आपल्याला जे बोन म्हणजे जे हाड तुटलेलं आहे ते दाखवतात आणि तो एक्झॅक्ट स्पॉट आपल्याला त्या एक्सरेमध्ये दिसतो.
आणि त्यावर आपण योग्य ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. आता इथे दिले आहे टाइप्स ऑफ बोन्स. नाउ व्हॉट आर द टाइप्स ऑफ बोन्स? बोन्सचे कोणते कोणते प्रकार आहेत? बोन्स ऑफ आवर बॉडी आर क्लासिफाईड इनटू 4 टाइप्स. आपल्या या बोन्सचे म्हणजे हाडांचे 4 प्रकार दिलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला प्रकार आहे फ्लॅट बोन्स, तो तुम्हाला या फिगरमध्ये दिसत आहे. दुसरा आहे स्मॉल बोन्स, त्यामध्ये तुम्हाला पंजाचे म्हणजे हाताचे बोटांचे बोन्स दिसत आहेत. द नेक्स्ट वन इज इरेग्युलर बोन्स अँड द लास्ट वन इज लॉंग बोन्स. म्हणजेच शेवटचे लॉंग बोन्स म्हणजे लांब हाडे. आता आपण पाहूयात द ह्युमन स्केलेटन सिस्टम. नाउ व्हॉट इज मीन बाय ह्युमन स्केलेटन सिस्टम? ही ह्युमन स्केलेटल सिस्टम काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. ऑल द बोन्स इन आवर बॉडी आर नॉट ऑफ द सेम शेप. आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक हाडाचा शेप काही सारखा नाही. एव्हरी बोन इज डिफरंट. प्रत्येक हाड हे वेगळं आहे. म्हणजे आता आपण जे 4 टाईप पाहिले त्यामधील ते कोणत्याही टाईपचे असू शकते. प्रत्येकाचा वेगळा टाईप आहे. ऑल द बोन्स टुगेदर फॉर्म अ फ्रेमवर्क ऑर स्केलेटन. द स्केलेटन गिव्ज अ शेप टू द बॉडी. म्हणजे सर्व हाडांचा मिळून एक सांगाडा तयार होतो आणि सांगाड्यामुळे शरीराला आकार प्राप्त होतो. शेप म्हणजे आकार प्राप्त होतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ कार्टिलेज टुगेदर फॉर्म द स्केलेटल सिस्टम. बोन्स आर हार्ड, दे आर नॉट फ्लेक्झिबल. म्हणजे हाडे हे हार्ड असतात. दे आर नॉट फ्लेक्झिबल, ते लवचिक नसतात. हाडे कठीण असतात आणि ती लवचिक नसतात. बोन्स आर कंपोज ऑफ 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्स. बोन सेल्स आर बायोटिक while calcium carbonate, calcium phosphate, minerals and salts are the abiotic constituents of bones. Calcium imparts strength to the bones. म्हणजे हाडांची रचना ही 2 मेन कॉन्स्टिट्युएंट्सनी बनलेली आहे. म्हणजे 2 घटकांनी बनलेली आहे. त्यामध्ये पहिलं बायोटिक आणि दुसरं अबायोटिक आहे. आता बोन सेल्स जे आहेत ते बायोटिक आहेत, तर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स आणि हे सॉल्ट जे आहेत ते अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. आता कॅल्शियममुळे आपल्या हाडांना मजबूती मिळते. म्हणजेच कॅल्शियम इम्पार्ट्स स्ट्रेंथ टू द बोन्स. द सिस्टम which gives a definite shape to the body, provides support and protects the delicate organ inside the body is the skeleton system. म्हणजे ही एक सिस्टम आहे की ज्यामुळे आपल्या बॉडीला एक विशिष्ट शेप येतो, त्यामुळे त्याला सपोर्ट मिळतो आणि नाजूक इंद्रियांचे रक्षण होते. आता इथं फिगर 8.4 दिलेले आहे. त्यामध्ये दिलेलं आहे स्केलेटन्स ऑफ व्हेरियस ॲनिमल्स. आता इथे विविध प्राण्यांचे स्केलेटन्स दिलेले आहेत, म्हणजेच त्यांचे सांगाडे दिलेले आहेत. आता इथे आपल्याला फिगर दिसत आहे, एक चित्र दिसत आहे आपल्याला 8.5 पार्ट्स ऑफ द ह्युमन स्केलेटल सिस्टम. आता यामध्ये आपल्याला हा माणसाचा सांगाडा दिसत आहे. यामध्ये वरच्या बाजूला स्कल म्हणून लिहिलेला आहे, त्याचा अर्थ कवटे असा होतो. स्पाइन दिलेला आहे, त्याचा अर्थ पाठीचा कणा असा होतो. रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा. आर्म म्हणजे हात दाखवलेले आहेत आणि खाली लेग म्हणजे पाय दाखवले आहेत. या प्रकारे हा 8.5 म्हणजे 8.5 ची फिगर दाखवली आहे आणि या प्रकारे मानवी सांगाडा असतो. पुढे पाहूयात. द ह्युमन स्केलेटल सिस्टम कॅन बी डिवायडेड इनटू 2 पार्ट्स.
आता ही जे ह्युमन स्केलेटल सिस्टम दाखवली आहे आपल्याला 8.5 मध्ये, ते डिवाइड केले 2 पार्ट्समध्ये, म्हणजे त्याचे 2 प्रकारामध्ये त्यांना डिवाइड केलं आहे. द ॲक्झियल स्केलेटन अँड द अपेंडिक्युलर स्केलेटन. The axial skeleton consists of the skull, the spine and the rib cage. म्हणजे ॲक्झियल स्केलेटनमध्ये स्कल म्हणजे कवटी, स्पाइन अँड रिब केज म्हणजे पाठीचा काना आणि छातीचा पिंजरा दाखवलेला आहे. These are situated symmetrically along the central vertical axis of the body. म्हणजे ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात. ही जी मध्यभागातली रेषा दाखवलेली आहे आपल्याला दोन्ही साईडला, त्यामधून हे सिमेट्रिकल आहेत, म्हणजेच ह्या मध्यभागी आहेत. द अपेंडिक्युलर स्केलेटन इज मेड अप ऑफ द बोन्स ऑफ द अप्पर अँड लोअर लिम्स, म्हणजेच आर्म्स अँड लेग्स ऑन इदर साइड ऑफ द सेंट्रल ॲक्सिस. या सांगाड्याच्या मध्यरेषेच्या बाजूला हाडांचा मिळून एक सांगाडा तयार झालेला असतो. यामध्ये हात आणि पायाचा समावेश होतो. तर या प्रकारे आज हा आपण पार्ट 1 पाहणार आहोत आणि यानंतरचा पार्ट 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.